ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीच्या घटना वाढत आहेत। श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत। याबाबत आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका अधिकारी आदर्श नियमावली तयार करणार आहेत। त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची चिन्ह आहेत। कोबट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित 123व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विविध गृहसंकुलातील प्रतिनिधींनी सुमारे 1000हून अधिक सह्यांचं निवेदन आमदार संजय केळकर यांना सादर केलं। या निवेदनानुसार भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, हल्ले तसंच श्वानप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात होणारे वाद यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे। श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर आणि गृहसंकुलात कुठेही अन्नपदार्थ टाकत असल्यानं भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। याबाबत केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची आठवण करून दिली। संबंधित अधिकारी याबाबत आदर्श नियमावली तयार करणार असून येत्या शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात नियमावली सादर होऊन उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे। याबाबत बोलताना केळकर म्हणाले की भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी एकमेव जागेचा मुद्दा सोडला तर पालिकेनं अद्याप कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत। त्यामुळे SOP लागू होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।